संभाजीनगरमधील अग्नितांडवात 7 जणांचा मृत्यू झालाय। अग्निशमनची गाडी उशिराने का पोहोचली, नेमका कशाचा स्फोट झालाय याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। तर दुसरीकडे संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरेंनी घटनास्थळी भेट दिली आहे। आचारसंहिता असली तरी मृतांच्या नातेवाईकांना मदत मिळणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं। फायर ब्रिगेड फार उशिरा पोहोचलं। फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा तिथं पोहोचू शकत नव्हती। स्पॉट सुद्धा लवकर सापडला नाही, अशा प्रकारची बातमी माझ्या कानावर आली। दुर्दैवी आहे, प्रशासनाचा हा गलथानपणा आहे। परंतु मला वाटतं या गलथानपणामुळे 7 लोकांचा दुर्दैवी बळी गेलेला आहे। निश्चित या घटनेची चौकशी व्हावी। काहीतरी स्फोट झाला असं ऐकतोय, तो स्फोट कशाचा झाला, काय झाला याची सुद्धा माहिती आणि तपास पोलिसांनी करावा। ही घटना घडली कशी, कशामुळे घडली याचे चौकशीचे आदेश मी हे दिलेले आहे। घटना दुर्दैवी आहे, आचारसंहिता जरी असेल पण शासनाची जी काही मदत असते दुर्दैवी घटना घडल्याच्या नंतर ती मदत निश्चित यांना मिळेल।